नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल हा टॉपिक सुरू केला होता. त्यामध्ये शिकवलेल्या काही पॉईंटचे आपण रिव्हिजन पाहिले होते. आता इथून पुढचे जे पॉईंट आजच्या लेक्चरपासून होणार आहेत ते पॉईंट आपण पाहिलेले नाही आहेत. त्यामुळे ते पॉईंट आपण स्टेप बाय स्टेप पाहत जाऊ. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे मेल आणि फिमेल मॅच्युअर होण्याचं एज. प्युबर्टी इज अ एज at which reproductive system becomes well developed and functional. Sex organs also well developed and they are capable to produce gametes and sex hormones. In case of male, puberty occurs at age of 12 to 15 years. In case of female, puberty occurs at age of 10 to 13 years. In male, when puberty occurs, there is a release of sex hormone. Under the influence of sex hormone, testosterone, secondary sexual characters can be found in case of male. In case of female, when puberty occurs, such female start menstrual cycle. That means puberty is characterized by onset of menstrual cycle, which is called as menarche. Mostly puberty occurs at age of 10 to 13 years in case of female. Such mature female, when puberty occurs, such mature female show cyclic changes in uterus and ovary. हा पॉइंट झाला प्युबर्टीचा. म्हणजे प्युबर्टी हे एक एज होतं त्या मेल आणि फिमेलचं. प्युबर्टीच्या काळामध्ये त्या मेल आणि फिमेलचं एक असं एज येतं की त्यामध्ये त्याची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फंक्शनल व्हायला लागते आणि त्याचे सेक्स ऑर्गन्समधून गॅमेट्स तयार व्हायला लागतात आणि सेक्स हार्मोन रिलीज व्हायला लागतं. आणि एकदा का ते सेक्स हार्मोन रिलीज व्हायला लागले की त्या मेलमध्ये आणि त्या फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हे डेव्हलप होत जातात. मेलमध्ये प्युबर्टी ही 12 टू 15 इयर्सला घडून येते आणि फिमेलमध्ये प्युबर्टी ही 10 टू 13 इयर्सला घडून येते. म्हणजे हा पॉईंट आपण पाहिला प्युबर्टी. त्यानंतर टॉपिकमधला पुढचा पॉईंट आहे स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ओव्हरी इज अ पार्ट ऑफ female reproductive system. Such ovaries are paired, almond shaped. Ovaries produce eggs and also produce sex hormone like estrogen, progesterone. हा पॉइंट ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. ओव्हरी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. ओव्हरीचे महत्त्वाचे दोन फंक्शन आहेत, एग तयार करणे आणि सेक्स हार्मोन तयार करणे. आता आपण नवीन सिलेबसमध्ये हा पॉईंट इन्क्लूड केलेला आहे स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी हा पॉईंट इन्क्लूड केलेला आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा त्याने ह्या ओव्हरीचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतलेला आहे, टीएस. मग ओव्हरीचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतल्यावर काय स्ट्रक्चर दिसतात हे पॉईंट पहिल्यांदा आपण समजून घेऊ. म्हणजे त्यामध्ये कुठलं कुठलं लेबल केलं पाहिजे. जर टीएस घेतला ओव्हरीचा तर सेंट्रलला एक पार्ट दिसतो त्याला मेडुला म्हणायचं आणि आउटर पार्ट दिसतो त्याला कॉर्टेक्स म्हणायचं. आणि ह्या कॉर्टेक्सला एक्सटर्नली लाईनिंग असतं जर्मिनल इपिथेलियम. या कॉर्टेक्सच्या
लक्ष द्या. प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, अशा प्रकारचे सगळे फॉलिकल तुम्हाला ओव्हरीमध्ये डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये ते फॉलिकल बघायला मिळतात. आणि त्या ओव्हरीमध्ये महत्त्वाचं म्हणजे हा मॅच्युअर फॉलिकल बघायला मिळणार, म्हणजेच तो ग्राफियल फॉलिकल, आणि त्यामधून एग रिलीज होतं म्हणजे ओव्हम रिलीज होतो. हा पॉइंट आपण आता स्टडी करत जाणार आहे. आणि हा जो मॅच्युअर फॉलिकल आहे, ग्राफियल फॉलिकल आहे, हा ग्राफियल फॉलिकलचं स्ट्रक्चर कशा प्रकारे दिसणार ह्याची डायग्राम इथं काढलेली आहे. मग तो पॉइंट आपण अभ्यास करत असताना त्याचे कोणत्या कोणत्या प्रकारचे लेबल केले पाहिजे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पुढे पाहू. पहिल्यांदा आपण स्टडी करू स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ओव्हरी इज अ कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर differentiated into central part called as medulla and outer part called as cortex. Such cortex externally covered by germinal epithelium. ओव्हरीमध्ये तुम्हाला दोन पार्ट दिसणार, टीएस घेतल्यावर, ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतल्यावर सेंट्रल मेडुला दिसणार आणि आउटर कॉर्टेक्स दिसणार. आणि हा जो कॉर्टेक्स आहे एक्सटर्नली कवर्ड बाय germinal epithelium. Such medulla contain blood vessels, lymph vessel and the nerve fiber. Cortex region shows granular appearance. Cortex region shows granular appearance because presence of ovarian follicle. हा जो कॉर्टेक्स आहे तुम्हाला ग्रॅन्युलर नेचरचा बघायला मिळणार, कारण त्या कॉर्टेक्स मध्ये ओव्हॅरियन फॉलिकल तुम्हाला बघायला मिळणार. ॲक्च्युअली सच ओव्हॅरियन फॉलिकल्स आर कलेक्टिव्हली फॉर्म्ड फ्रॉम इमॅच्युअर ओव्हा. हे जे फॉलिकल आहे त्यामध्ये इमॅच्युअर ओव्हा असतो. हे सगळे फॉलिकल तुम्हाला कॉर्टेक्स मध्ये बघायला मिळणार की ज्यामध्ये इमॅच्युअर ओव्हा काही काही डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये बघायला मिळणार. oogenesis is a process in which gametes are produced. In ovary, oogenesis process occur, and from this oogenesis egg or ovum are produced. Oogenesis start much before the birth of female baby. At the end of 12 week, ovary is fully formed, and such total ovary contain more than 2 million प्रायमॉर्डियल फॉलिकल. फोटल ओव्हरीमध्ये म्हणजे ती फिमेल गर्भ असताना तिच्या ओव्हरीमध्ये हे प्रायमॉर्डियल फॉलिकल मोर दॅन 2 मिलियन असतात. ती फिमेल गर्भ असताना 12 आठवडे झाल्यानंतर ओव्हरी फुल्ली डेव्हलप होते. ती फिमेल जन्माला यायच्या अगोदरच तिच्यामध्ये oogenesis एक तयार होण्याची प्रोसेस सुरू झालेली असते. हे जर्मिनल इपिथेलियमचं लायनिंग आहे. पूर्ण जर्मिनल इपिथेलियमचं हे लायनिंग आहे. कॉर्टेक्सच्या बाहेर असते. सेल्स ऑफ जर्मिनल इपिथेलियम गिव्ह राईज टू ग्रुप ऑफ oogonia. त्या जर्मिनल इपिथेलियमच्या सेल पासून ग्रुप ऑफ oogonia तयार होतात, which projecting towards cortex region. ते oogonia कोणत्या रिजन कडे प्रोजेक्ट होतात? कॉर्टेक्स. and they are in the form of cords. Such oogonia
project towards cortex in the form of cords called as egg tube of flagel. At one end of cord there is a egg nest. त्या कॉर्डच्या प्रत्येक कॉर्डच्या एका एंडला each cord at its one end, हे जे कॉर्ड असे तयार होणार कॉर्टेक्सच्या बाजूनं, त्या कॉर्डच्या वन एंडला एग नेस्ट असतं. फ्रॉम दिस एग नेस्ट प्रायमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप. त्या एग नेस्ट पासून प्रायमॉर्डियल फॉलिकल हा तयार होतो. Such primordial follicle consist of single layer of follicular cell and they contain primary oocyte in diploid condition. Primordial follicle मध्ये सेल follicular सेलचा सिंगल लेयर असतो आणि त्याच्या सेंट्रलला लार्ज प्रायमरी oocyte असतो आणि त्या प्रायमरी oocyteची कंडिशन डिप्लॉइड असते. Meiotic division start in such a primary oocyte and after some stage arrested. Meiotic division त्या प्रायमरी oocyte मध्ये सुरू होते, पण काही काळ गेल्यानंतर, काही स्टेज गेल्यानंतर ती meiotic division तिथं होण्याची थांबते. Fetal ovary contain more than 2 million primordial follicle, but 1 million remains at the time of birth and 40,000 remains at the time of puberty. There is a large scale destruction of follicle during growth is called as atresia. That means atresia is a process in which there is a large scale destruction or degeneration of follicle during growth. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ती जेव्हा फोटल ओव्हरी असते त्याच्यामध्ये साधारण 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल असतात. म्हणजे फोटल ओव्हरीमध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकलची संख्या तुमच्या लक्षात आली. पण जेव्हा ती फिमेल जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये 1 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल राहतात जन्माला येत असताना. पण जेव्हा ती प्युबर्टी स्टेजमध्ये जाते म्हणजे 10 ते 13 वर्षाच्या दरम्यान ती गेल्यानंतर तिच्या ओव्हरीमध्ये फक्त 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल राहतात. म्हणजे 2 मिलियन होते त्यातले 40,000 राहिले. म्हणजे त्या फॉलिकलचं लार्ज अमाऊंटमध्ये डिस्ट्रक्शन झालं ग्रोथ होत असताना. त्या प्रोसेसला म्हणायचं atresia. Development of such a primordial follicle into mature follicle or Graafian follicle restart with onset of menstrual cycle. म्हणजे menstrual cycle ती फिमेल जेव्हा प्युबर्टीच्या एजमध्ये जाते तेव्हा तिच्यामध्ये मिनिस्ट्रियल सायकल सुरू होते. जेव्हा तिच्यामध्ये मिनिस्ट्रियल सायकल सुरू होते तेव्हा ह्या प्रायमॉर्डियल फॉलिकलचं रूपांतर ग्राफियन फॉलिकलमध्ये किंवा त्याला म्हणायचं मॅच्युअर फॉलिकलमध्ये होतं. ड्युरिंग ईच सायकल प्रत्येक मिनिस्ट्रियल सायकल ॲक्च्युली ह्या मिनिस्ट्रियल सायकलचा पिरियड आहे 28 डेज. मिनिस्ट्रियल सायकलचा पिरियड आहे 28 डेज. म्हणजे प्रत्येक महिन्याला तिची मिनिस्ट्रियल सायकल प्युबर्टी नंतर सुरू झाली. ड्युरिंग ईच सायकल देर इज ओनली वन मॅच्युअर फॉलिकल इज फॉर्म्ड फ्रॉम प्रायमॉर्डियल फॉलिकल.
प्रत्येक सायकलच्या वेळेला तिच्या ओव्हरीमध्ये एक मॅच्युअर फॉलिकल म्हणजेच एक ग्राफियन फॉलिकल प्रायमॉर्डियल फॉलिकल पासून तयार होतो. In each cycle, alternately, one from two ovaries produce a Graafian follicle. That means, in each cycle, alternately, one from two ovaries produce egg. म्हणजे काय? प्रत्येक सायकलच्या वेळेला अल्टरनेटली एका ओव्हरीतून हा ग्राफियन मॅच्युअर फॉलिकल तयार होतो. म्हणजेच त्या मॅच्युअर फॉलिकल मधून एग हा बाहेर पडतो. प्रत्येक मेनिस्ट्रुअल सायकलला मेनिस्ट्रुअल सायकलला दोन ओव्हरीपैकी अल्टरनेटली एका ओव्हरीतून हा मॅच्युअर फॉलिकल तयार होतो, ग्राफियन फॉलिकल तयार होतो आणि त्यातून एग हे रिलीज होतं. हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. आता त्यातला पुढचा पॉईंट समजून घ्यायचा बरोबर. फर्स्ट मेनिस्ट्रुअल सायकल त्या फिमेलमध्ये प्युबर्टीचं एज सुरू झालं की तिची फर्स्ट मेनिस्ट्रुअल सायकल is called menarche and it begins at age of 13 years. प्रत्येक फिमेलचा मॅच्युरिटी पिरियड हा वेगळा असतो, 10 to 13 इयर्स. मग आपण 13 इयर्स घेऊ की तिची फर्स्ट मेनिस्ट्रुअल सायकल आहे मेनार्च. स्टॉपिंग ऑफ मेनिस्ट्रुअल सायकल म्हणजे त्या फिमेलची ही मेनिस्ट्रुअल सायकल थांबते, म्हणजे तिच्या ओव्हरीतून एग रिलीज होण्याची प्रोसेस थांबते. स्टॉपिंग ऑफ मेनिस्ट्रुअल सायकल इज कॉल्ड मेनोपॉज and it happens at age of 45 to 55 years. म्हणजे तिची मेनिस्ट्रुअल सायकल थांबते, त्या कंडिशनला मेनोपॉज म्हणायचं. आणि शक्यतो तिची मेनिस्ट्रुअल सायकल कधी थांबते? ह्या इयरमध्ये 45 to 55 इयर्स. द पिरियड बिटवीन मेनार्च अँड मेनोपॉज म्हणजे तिची मेनिस्ट्रुअल सायकल सुरू झाली आणि थांबली. सच पिरियड इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ such female, and during this reproductive age such female produce maximum 416 eggs. कसं काढलं बघा? तिचं रिप्रोडक्टिव्ह एज 45 एजला तिची मेनिस्ट्रुअल सायकल थांबली, 13 इयर्सला तिची मेनिस्ट्रुअल सायकल सुरू झाली. म्हणजे सायकल सुरू झाली आणि सायकल थांबली, हा तिचा काळ म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज. किती वर्षाचा आला? 32 इयर्स एवढ्या वर्षाचा आला. मग मी सांगितलं तुम्हाला ही मेनिस्ट्रुअल सायकल 28 डेजची आहे. म्हणजे एका वर्षामध्ये तिच्या किती मेनिस्ट्रुअल सायकल होणार? 13. तिच्या एका वर्षामध्ये किती मेनिस्ट्रुअल सायकल होणार? 13. म्हणजे एका वर्षामध्ये 13 एग ती ओव्हरीमधून बोथ ओव्हरीमधनं अल्टरनेटली रिलीज करणार. मग 32 रिप्रोडक्टिव्ह एज आणि 1 इयरमध्ये तिने निर्माण केलेले एग मल्टिप्लाय केलं, 416 एग्स तयार होणार. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. मेनार्च म्हणजे आणि मेनोपॉज म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तिचं रिप्रोडक्टिव्ह एज 32 इयर्स आहे. प्रत्येक वर्षाला ती किती एग निर्माण करणार? 30. म्हणजे तिच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये एवढे एग ती निर्माण करणार. आता त्यातला पुढचा पॉईंट आपण अभ्यास करू. ओव्हॅरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल. ती फिमेल मॅच्युअर
10 ते 13 वर्षामध्ये होते, हे आपण आता अभ्यास केलेला आहे. तर त्या मॅच्युअर फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये काय काय चेंजेस होत जातात, लक्ष देऊ नका. ड्युरिंग each menstrual cycle there is cyclic changes occur in ovary. तिच्या प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला पर मंथला होणार आहे ती सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल. तिच्या ओव्हरीमध्ये सायक्लिक चेंजेस बघायला मिळतात. मोस्टली such cyclic changes occur in cortex region. तिच्या ह्या कॉर्टेक्स रिजनमध्ये सायक्लिक चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. मग काय सायक्लिक चेंजेस तिच्यामध्ये होतात बघा. इन कॉर्टेक्स रिजन डिफरंट डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ फॉलिकल कॅन बी सीन. त्या कॉर्टेक्सच्या रिजनमध्ये तिची मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाल्यावर फॉलिकलचे वेगवेगळे डेव्हलपमेंट स्टेज आपल्याला बघायला मिळतात. इट इन्व्हॉल्व्स मॅच्युरेशन ऑफ प्रायमोडियल फॉलिकल इनटू प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल and mature follicle or ग्राफियन फॉलिकल. म्हणजे तिच्या त्या कॉर्टेक्सच्या रिजनमध्ये फॉलिकलचे डेव्हलपमेंटल स्टेजेस कोणत्या कोणत्या टप्प्याला बघायला मिळणार. प्रायमोडियल फॉलिकलचं मॅच्युरेशन होऊन प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शियरी फॉलिकल, मॅच्युअर फॉलिकल हे बघायला मिळणार. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की प्रायमोडियल फॉलिकल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल लार्ज primary oocyte in diploid condition and it is covered by single layer of follicular cell. प्रायमोडियल फॉलिकल मध्ये दिसतं. तर ह्या प्रायमरी फॉलिकल मध्ये स्ट्रक्चर कसं असतं. सच प्रायमरी फॉलिकल इज मल्टी लेयर्ड फॉलिक्युलर सेल. म्हणजे फॉलिक्युलर सेलचे अनेक लेयर प्रायमरी फॉलिकल मध्ये तयार होतात. प्रायमोडियल फॉलिकल पासून प्रायमरी फॉलिकल तयार झाला. देन सेल्स ऑफ स्ट्रोमा अँड थिका ओव्हर इट. मग प्रायमरी फॉलिकल तयार झाला की स्ट्रोमा मधले सेल त्याच्यावर विशिष्ट प्रकारची थिका म्हणजे विशिष्ट प्रकारचे कवरिंग निर्माण करायला लागतात. देन सच प्रायमरी फॉलिकल चेंजेस इनटू सेकंडरी फॉलिकल. मग त्या प्रायमरी फॉलिकलचं रूपांतर सेकंडरी फॉलिकलमध्ये होतं. इन सेकंडरी फॉलिकल सच oocyte ग्रो. त्या सेकंडरी फॉलिकलमध्ये जो oocyte असतो दे ग्रो अँड इन्क्रीज नंबर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल. ह्याच्या बाहेर असे ग्रॅन्युलोसा सेल असतात, त्याचा नंबर वाढायला लागतो. देन दे प्रोड्यूस अ हार्मोन इस्ट्रोजन आणि ते जे ग्रॅन्युलोसा सेल तयार व्हायला लागले त्याच्या भोवतीनं oocyteच्या भोवतीनं ते इस्ट्रोजन तयार करतात. देन सच सेकंडरी फॉलिकल चेंजेस इनटू मॅच्युअर फॉलिकल और ग्राफियन फॉलिकल बाय ॲडिंग मोर नंबर ऑफ फॉलिक्युलर सेल. मग त्या सेकंडरी फॉलिकलचं रूपांतर मॅच्युअर फॉलिकलमध्ये होतं, ग्राफियन फॉलिकलमध्ये होतं. म्हणजे त्या oocyteच्या भोवती जास्त प्रमाणात फॉलिक्युलर सेलचा लेयर तयार झाला. ॲज मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल टेक्स प्लेस. जेव्हा त्या फॉलिकलचं मॅच्युरेशन होत जाणार सच ग्राफियन फॉलिकल मूव टुवर्ड्स surface of ovary and such graphian follicle press against thin wall of ovary and they show blistered appearance. म्हणजे काय होतं, जेव्हा या फॉलिकलचं मॅच्युरेशन व्हायला लागलं नाही तेव्हा तो फॉलिकल ग्राफियन फॉलिकल
ओव्हरीच्या सरफेसकडे जायला लागतो. मग सरफेसकडे गेला की त्या ओव्हरीच्या सरफेसला तो प्रेस करतो. हा ह्याला प्रेस करतो. त्यामुळं ओव्हरीच्या सरफेसवर ब्लिस्टर्ड अपीअरन्स आपल्याला बघायला मिळतो. On 14th day of menstrual cycle, 28 दिवसाचा पिरियड आहे menstrual cycle. त्याच्या बरोबर 14व्या दिवशी on 14th day of menstrual cycle, ovum is released from Graafian follicle and such ovum released in pelvic cavity. On 14th day of menstrual cycle, ovum released into pelvic cavity. The process is called as ovulation. 28 दिवसापैकी menstrual cycleचा 28 दिवसाचा पिरियड आहे. In human, menstrual cycle lasts for 28 days. त्याच्या बरोबर 14व्या दिवशी ह्या मॅच्युअर फॉलिकलमधनं, म्हणजे हा फॉलिकल मॅच्युअर, त्यातून ओव्हम रिलीज होतो. सेकंडरी ओसाइटच्या स्टेजमध्ये असतो. हे आपण पुढे अभ्यास करत जाणार. जेव्हा त्या मॅच्युअर फॉलिकलमधनं ओव्हम रिलीज होतो त्या प्रोसेसला म्हणायचं ओव्हुलेशन. आता ह्या ग्राफियन फॉलिकलमधनं ओव्हम रिलीज झाला. Then empty Graafian follicle converted into yellow body. Such yellow body is called as corpus luteum. Empty Graafian follicle चं रूपांतर ह्या येलो बॉडी मध्ये होतं. त्या येलो बॉडीला म्हणायचं corpus luteum. And such corpus luteum is a temporary endocrine gland. And such corpus luteum secrete a hormone progesterone, which is necessary to maintain a pregnancy if fertilization occurs. आता हा corpus luteumचं काय काम आहे? हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार करतो. ते कशासाठी गरजेचं असतं? समजा हा रिलीज झालेला ओव्हम जर फर्टिलाइज झाला तर ती प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी corpus luteum प्रोजेस्टेरॉन हार्मोन, प्रेग्नन्सी हार्मोन तयार करायला लागतो. If fertilization not occur, जर रिलीज झालेला ओव्हम फर्टिलाइज झाला नाही, then such corpus luteum degenerate and converted into white scar called as corpus albicans. समजा हा ओव्हम जर फर्टिलाइज झाला नाही तर कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर एका विशिष्ट प्रकारच्या व्हाईट स्कार मध्ये होतं. त्याला म्हणायचं कॉर्पस अल्बिकन्स. अँड देन फर्दर नेक्स्ट मेनिस्ट्रुअल सायकल स्टार्ट इन सच फिमेल. मग परत तिची मेनिस्ट्रुअल सायकलला परत सुरुवात होणार, म्हणजे ओव्हरीमध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकलचं मॅच्युरेशन व्हायला परत सुरू होणार. अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी हा पॉईंट अभ्यास केला. आणि त्यानंतर ओव्हॅरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल, म्हणजे त्या प्रायमॉर्डियल फॉलिकलचं मॅच्युरेशन होऊन प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, मॅच्युअर फॉलिकल, म्हणजे हा ग्राफियन फॉलिकल, त्यामधनं ओव्हम रिलीज झालेला आहे. सेकंडरी ओसाइट स्टेजमध्ये असतो तो ओव्हम, त्यातनं बाहेर पडलेला आहे. त्या ओव्हरीमधून ग्राफियन फॉलिकलमधनं तो बाहेर पडला आहे. हा शब्द वापरला आहे ओव्हुलेटेड ओव्हम. आणि एम्प्टी ग्राफियन फॉलिकलचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये होतं. मग कॉर्पस ल्युटियम नंतर डिजनरेट होतो आणि त्याचं रूपांतर कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. हा पॉईंट आपण अभ्यास केलेला आहे. आता पुढचा पॉईंट, हे जे ग्राफियन फॉलिकल आहे आपण बघितलं आता ओव्हरीमध्ये, बरोबर आहे. मग या ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर कसं असतं? ग्राफियन फॉलिकल इज मॅच्युअर ओव्हॅरियन फॉलिकल. Such Graafian follicle shows eccentric oocyte which is surrounded by zona pellucida, non-cellular layer which is secreted by vitelline membrane. म्हणजे ग्राफियन फॉलिकलमध्ये तुम्हाला हा oocyte दिसणार, बरोबर. त्या oocyte भोवती हे
कवरिंग असतं झोना पेल्युसिडा. ॲक्च्युली ते झोना पेल्युसिडा त्या ओसाइट भोवती एक कवरिंग असतं व्हिटराइन मेम्ब्रेन यानं तयार केलेलं असतं. आउटर कवरिंग ऑफ ग्राफियन फॉलिकल इज कॉल्ड थिका एक्सटर्ना. Such a covering is protective and fibrous layer. Inner to theca externa. Theca externa सगळ्यात आउटर कवरिंग, प्रोटेक्टिव्ह कवरिंग, फायब्रस लेअर आहे. Inner to theca externa there is another cellular layer called as theca interna. थिका एक्सटर्नाच्या आतमध्ये एक सेलचा लेअर असतो, त्याला म्हणायचं थिका इंटर्ना. दीज सेल सिक्रेट अ हार्मोन इस्ट्रोजन. ह्यामधले सेल इस्ट्रोजन हार्मोन तयार करतात. इनर टू थिका इंटर्ना म्हणजे थिका इंटर्नाच्या आत फॉलिक्युलर सेल फॉर्म अनदर लेअर called membrana granulosa. थिका इंटर्नाच्या आतमध्ये फॉलिक्युलर सेल, तुम्हाला माहिती आहे आता ओसाइट भोवती फॉलिक्युलर सेल असतात, तिथं पॉईंट आपण अभ्यास केलेला आहे. ते फॉलिक्युलर सेल दुसरी लेअर तयार करतात, त्याला म्हणायचं मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. फ्रॉम मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा सेल डिफरन्शिएटेड इनटू टू लेयर्स, डिस्कस प्रोलिगेरस अँड कोरोना रेडिएटा. त्या मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसापासून ते सेल डिफरन्शिएट होतात आणि दोन लेअर तयार होतात, डिस्कस प्रोलिगेरस, कोरोना रेडिएटा. म्हणजे ग्रॅन्युलोसा सेल डिफरन्शिएट होतात आणि ह्या दोन लेअर त्यामध्ये बघायला मिळतात. इन ग्राफियन फॉलिकल अ रिजन इज फाउंड कॉल्ड क्युम्युलस ओफोरस. आता हे नाव इथं दिलं नाही आहे, पण हे क्युम्युलस ओफोरस हा शब्द कशासाठी वापरायचा? क्युम्युलस ओफोरस टर्म यूज्ड फॉर ओसाइट अँड सराउंडिंग मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा लेअर. हा ओसाइट आणि त्याच्या भोवताली असलेले जो मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसाचा लेअर आहे, सेलचा लेअर, त्याला हा टर्म वापरलेला आहे क्युम्युलस ओफोरस. ग्राफियन फॉलिकल शोज अ फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड एंट्रम. त्या फॉलिकलमध्ये तुम्हाला एक फ्लुइड असलेली कॅव्हिटी बघायला मिळणार, त्याला म्हणायचं एंट्रम. इट लाईज इन बिटवीन ओसाइट अँड मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा लेअर. ओसाइट आणि मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसाच्या सेलचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये ही कॅव्हिटी बघायला मिळते, त्याला म्हणायचं एंट्रम. सच एंट्रम इज फिल्ड विथ अ फ्लुइड कॉल्ड ॲज लिक्वर फॉलिक्युली. त्या एंट्रममध्ये एक फ्लुइड असतं, लिक्विड असतं, त्याला म्हणायचं लिक्वर फॉलिक्युली. म्हणजे या ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर बघत असताना सगळ्यात बाहेर थिका एक्सटर्ना, त्याच्या आतमध्ये थिका इंटर्ना, ह्याच्या आतमध्ये मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा सेलचा लेअर. मग ते सेल डिफरन्शिएट होतात आणि हे दोन लेअर तिथं आत तयार झालेले असतात. त्याच्यानंतर तुम्ही आत बघितला की ही कॅव्हिटी बघायला मिळते एंट्रम, ओसाइट आणि मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसाच्या मध्ये. आणि क्युम्युलस ओफोरस इज द टर्म यूज्ड फॉर ओसाइट अँड सराउंडिंग मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. म्हणजे हा ओसाइट आहे, त्याच्या भोवती जे मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसाचा लेअर सराउंडिंग लेअर आहे, त्याला हा शब्द वापरला आहे क्युम्युलस ओफोरस. अशा प्रकारे आज आपण प्युबर्टी, स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी, ओव्हॅरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल आणि ग्राफियन फॉलिकल ह्याचा अभ्यास केलेला आहे. आज शिकवलेला पॉईंट तुम्ही टेक्स्टबुकमध्ये रेफर केला तर तुम्हाला तो लगेच समजून जाईल. जे त्या टेक्स्टबुकमधले छोटे छोटे फॅक्ट्स आहेत ते तुम्ही सतत वाचत राहा, म्हणजे ते पॉईंट्स तुम्हाला क्लिअर होत जातील. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट अभ्यास करू.